नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मंत्रालयाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय नक्कीच लाभार्थ्यांसाठी आनंददायी असणार आहे। मोठी आनंदाची बातमी आहे। त्यासोबतच एप्रिल हप्ता वाटप संदर्भात सुद्धा माहिती आहे। दिव्यांग बांधवांना, ज्या दिव्यांग बांधवांना पैसे आलेले नव्हते, ज्या दिव्यांग बांधवांना मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता आलेला नव्हता, अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। सोबतच तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे दिव्यांग लाभार्थी आहेत, या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींची रेल्वे प्रवासातील गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार रेल्वे प्रवासात आता दिव्यांग व्यक्तीचे युनिक डिसेबिलिटी ID जे आहे, म्हणजेच UDID कार्ड जे आहे ते आता ग्राह्य धरलं जाणार आहे। ज्या दिव्यांगांकडे केंद्र सरकारचे अधिकृत UDID कार्ड आहे, त्या प्रवाशांना आता या सुविधेचा लाभ जो आहे तो घेता येणार आहे। अत्यंत आनंदाची बातमी आहे। पहा, रेल्वे प्रवासासाठी आता UDID कार्ड ग्राह्य धरलं जाणार आहे। दिव्यांग बांधवांना नक्कीच या निर्णयामुळे दिलासा मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। पण या निर्णयामध्ये आणखीन एक कमतरता आहे आणि ती कमतरता म्हणजे काय, तर दिव्यांग बांधवांना UDID कार्ड प्रवासासाठी ग्राह्य धरलं आहे, खूप चांगली गोष्ट आहे। पण UDID कार्ड जरी असलं तरी पण जो दिव्यांग बांधवांसाठी जी काही सवलत असते प्रवासासाठी, ती सवलतीने प्रवास करण्यासाठी विशिष्ट सवलतीने प्रवास करण्यासाठी मात्र तो पास जो आहे तो तुम्हाला बंधनकारक काढावाच लागणार आहे, ना की UDID कार्ड आहे म्हणजे तुम्ही बिना तिकीट काढता किंवा बिना पास काढता तुमच्या सुविधेनुसार तुमच्या ज्या काही तुम्हाला सुविधा दिलेल्या आहेत, फॅसिलिटी दिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही लाभ घेऊ शकत नाही। तर UDID फक्त ग्राह्य धरलं जाणार आहे। पण सवलतीसह प्रवास करायचा असेल तर पास हा आवश्यकच आहे। यामधले ही एक कमतरता नक्कीच म्हणायला काही हरकत नाही। पण चला, सद्यस्थितीला हा तरी निर्णय घेतला आहे, हा नक्कीच प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय असणार आहे। आता आपला एप्रिल हप्ता वाटप संदर्भातली माहिती पाहूया। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे सर्व दिव्यांग बांधव आहेत, या दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आणि आपल्याला माहिती मिळालेली होती की एप्रिलचा हप्ता जो आहे तो आजपासून वाटप सुरू होईल। पण पहा, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आणखीनही जमा झालेले नाहीत। एप्रिल हप्ता आलेला नाही, मार्चचा सुद्धा हप्ता जमा झालेला नाही। ज्या लाभार्थ्यांना पेंडिंग ॲट ऑफिशियल अशा पद्धतीचं स्टेटस दाखवत आहे, त्या लाभार्थ्यांना मार्चचा सुद्धा हप्ता पेंडिंग आहे। त्यामुळे मार्चचे 2,500 आणि एप्रिलचे 2,500 अशा पद्धतीने 5,000 रुपये एप्रिलमध्ये येणं अपेक्षित आहे। पहा, 30 तारीख जवळ आलेली आहे तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आणखीन पैसे आलेले नाहीत। लाभार्थी प्रत्येक महिन्याला या ठिकाणी पहा, या पैशांकडे लक्ष लावून बसलेले असतात, आशा लावून बसलेले असतात, पण मात्र सरकार वेळेवर हप्ता कधीच जमा करत नाही। निराधार लाभार्थ्यांसाठी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं होतं, विधानसभेमध्ये भली मोठी घोषणा झालेली होती। मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः माहिती दिली होती की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचा कोणत्याच लाभार्थ्यांचं अनुदान हे अजिबात थांबवण्यात येणार नाही। मग सरकारला, मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही स्वतः आदेश देत आहात, माहिती देत आहात, तर मग प्रत्येक महिन्याला अनुदानासाठी, प्रत्येक महिन्याला पैशासाठी अशी वाट का पाहावी लागत आहे, तारीख पे तारीख का होत आहे, प्रत्येक महिन्यामध्ये तीच प्रोसेस का पाहण्यास मिळत आहे। कृपया या योजनेतील लाभार्थ्यांकडे लक्ष द्या आणि त्यांचे हप्ते जे आहेत ते वेळेवर जमा करा। आज संध्याकाळपर्यंत तरी कमीत कमी हे पैसे जमा करा आणि आज जर हे पैसे जमा होत नसतील तर उद्याची शेवटची तारीख असणार आहे आणि 30 एप्रिलला तरी कमीत कमी पैसे हे जमा झालेच पाहिजेत। कारण आता मेच्या हप्त्याची तारीख येईल 1-2 दिवसामध्ये, तारीख तर येते पण पैसे मात्र येत नाहीत। हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे। पाहू संध्याकाळपर्यंत पैसे जमा होतात का, आणखीन तर पैसे जमा झालेले नाहीत। जसे पैसे पडतील तसं नक्की कळवेल मी तुम्हाला। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस पैसे पडायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला लगेच माहिती मिळेल।